नागपुरात जाऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचलेले ते विमानतळावरून बाहेर निघत असल्याने त्यांचं स्वागतासाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे विमानतळ परिसरातून बाहेर निघालेले आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। अगदी विमानतळापासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। तर त्यांच्या निवासस्थानाला सुद्धा फुलांनी सजवलेलं आहे। आपण पाहतोय या रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी असलेल्या अमृता फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वजण आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नागपूर विमानतळाच्या बाहेरून। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण नागपूरमधून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी ही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून, नागपूरवासियांकडून खरं तर करण्यात आलेली आहे। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर, मुख्यमंत्री पदाची शपथ ही तिसऱ्यांदा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरमध्ये पोहोचलेत आणि त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अगदी त्यांच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले होर्डिंग्स, मोठमोठाले पोस्टर्स, मोठमोठाले कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। सोबतच फुलांची उधळण ही त्यांच्यावर केली जाणार आहे। अगदी जेसीबीच्या सहाय्यातून त्यांच्यावर फुलं उधळली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तरी गर्दी आपण पाहतोय जी देवेंद्र फडणवीस यांना पाहण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी म्हणून जमलेली आहे। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदा नागपूरमध्ये जात आहेत, नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर विमानतळाच्या बाहेर निघता क्षणी झालेली ही गर्दी आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी नागपूरकर हे विमानतळाच्या बाहेर जमलेले। दृश्य आपण पाहतोय नागपूर विमानतळाच्या बाहेरून देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरवासीय जे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत, त्यांना हात दाखवून त्यांचे आभार मानतायत। सोबतच त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असलेल्या अमृता फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही मंडळी सुद्धा या रथावर पाहायला मिळत आहेत। खरं तर या नागपूर विमानतळापासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत पूर्ण रस्ता त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। त्यासाठी विशेष जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, ठिकठिकाणी कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। नागपुरातील विधान भवनाच्या बाहेर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांचं एक मोठं कटआउट लावण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचे कटआउट्स, पोस्टर्स, बॅनर्स संपूर्ण नागपूर परिसरात पाहायला मिळत आहेत। भाजपचे झेंडे हे संपूर्ण नागपुरात पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुलांची उधळण केली जाणार आहे। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस, तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर ते आता प्रथमच नागपुरात पोहोचलेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय नागपूर विमानतळाच्या बाहेरून। देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा नागपुरात आलेले आहेत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यामुळे नागपूरवासियांनी त्यांचं जल्लोषात स्वागत करायचं ठरवलेलं आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात नागपूरवासीय, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे या नागपूर विमानतळाबाहेर जमलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून हे नागपूरवासीय हे नागपूर विमानतळाच्या बाहेर जमलेले आहेत। खरं तर या विमानतळापासून ते त्यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत अशाच प्रकारे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। ठिकठिकाणी फुलांची उधळण ही देवेंद्र फडणवीसांवर केली जाणार असल्याचं सुद्धा समजतंय। अगदी जेसीबीच्या सहाय्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर फुलांची उधळण केली जाणार असल्याचं समजतंय। तर मोठमोठाले पोस्टर्स, कटआउट्स, बॅनर्स यानं नागपूरचा हा सगळा परिसर जो आहे तो व्यापून गेलेला आहे। आज देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपुरात आलेत। त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी ही नागपूरवासियांनी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। मोठी गर्दी ही नागपूर विमानतळाच्या बाहेर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांना पाहण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून ही गर्दी उसळलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, नागपूरवासीय आहेत आणि या सगळ्यांची ही गर्दी देवेंद्र फडणवीस यांच्या या स्वागत रथाच्या मागे, पुढे आणि दोन्ही बाजूला, सर्व बाजूला ही गर्दी उसळलेली पाहायला मिळते आपल्याला। भाजपचे झेंडे हे या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत। भाजपचं
झेंडे घेऊन हे सर्वजण देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी म्हणून आलेले आहेत। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी इथं जमलेली आहेत आणि त्याचं लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हा विशेष असा रथ सजवण्यात आलेला आहे, ज्या रथातून देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळाहून आपल्या निवासस्थानाकडे कूच करतायत, रवाना झालेले आहेत।